श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुणेरी लाईफस्टाईल या व्हिडिओमध्ये. रक्षाबंधन हा सण लवकरच येत आहे. रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र आणि अतूट प्रेमाचा सण आहे, जे आपल्या भारतीय संस्कृतीतील हा एक अत्यंत महत्त्वाचा मोठा सण वर्षातून एकदाच आपल्याला पाहायला मिळत असतो, जो दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच राखी पौर्णिमा या दिवशी मोठ्या उत्सवाने घरामध्ये आणि आपल्या संपूर्ण कुटुंबामध्ये आपण साजरा करत असतो. असं या रक्षासूत्राचं एक महत्त्व आहे. रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे गाठ. या दोघांचे नाते घट्ट जेव्हा होते तेव्हा भाऊ बहिणीचे नाते हे घट्ट होतात. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या आरोग्याच्या समस्या दूर होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असते आणि पहिल्यांदा गणपतीला आणि दुसऱ्यांदा आपल्या जाते. भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करत असतो. बहीण आपल्या भावाला कपाळावर टिळक लावून ही पूजा करत असते. म्हणून या दिवशी असं म्हटलं जातं की नारळी पौर्णिमेच्या दिवशी भात किंवा नारळाच्या वडा ज्या आहेत तर त्या बनवून घातल्या जातात. राखी बांधल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीच्या आणि तिच्या आवडणाऱ्या वस्तू देत असतात. तर असं म्हटलं जातं की या दिवशी अशी काही कथा आहे, ज्या कथेमध्ये श्रीकृष्णाचं वर्णन केलेलं आहे. तर महाभारतामध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला दुखापत झाली होती तेव्हा द्रौपदीने तिच्या साडीचा पदर फाडला होता आणि त्याच्या बोटाला म्हणजे श्रीकृष्णाच्या बोटाला बांधलं होतं. श्रीकृष्णाने तिचे रक्षण देण्याचे वचन केले होते. पुढे द्रौपदीच्या जेव्हा वस्त्रहरण झालं होतं तेव्हा बहीण म्हणून भावाने जेव्हा श्रीकृष्णाने तिला या संकटापासून मुक्त केले होते, म्हणून एवढं महत्त्व रक्षाबंधनाला दिलेलं आहे. आता या रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला काही महत्त्वाचं काम करायचं आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी ह्या 3 चुका चुकूनही करायच्या नाहीत. आता 1 तासाचा राहुकाळ राहणार आहे. या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही भावाला राखी बांधायची नाही. हे नियम नक्की पाळायचा आहे. भावाला जेव्हा आपण ही एक वस्तू देत असतो तेव्हा ही चूक करू नका. आणि या रक्षाबंधनाचं जर तुम्हाला पुण्य आणि लाभ मिळवायचा असेल तर रक्षाबंधनाच्या दिवशी राहुकाळ नक्की पाहायचा आहे. तर या दिवशी जो शुभ मुहूर्त राहणार आहे, म्हणजेच रक्षाबंधनाचा मुहूर्त कधी आहे, या दिवशी काय करावे, काय करू नये, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. आता पहा, रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या रक्षणासाठी त्याला राखी बांधत असते. पण जर तुमच्या भावाचं लग्न झालेलं असेल तर ही गोष्ट नक्की करायची आहे, लक्षात ठेवायची आहे. तर पहा, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये पती ही पत्नीची अर्धांगिनी, अर्ध शरीर आणि तिच्या जीवनातील एक स्त्री म्हणून ओळखली जाते. त्यामुळे फक्त भावाला राखी बांधल्यास त्याचे संरक्षण कवच अपूर्ण राहते. म्हणून यावर्षी आवर्जून भावाला राखी बांधल्यानंतर तुमच्या वहिनीच्या डाव्या मनगटावर एक रक्षासूत्र बांधायचं आहे, ज्याला लुंबा राखी असं म्हटलं जातं. वहिनी ही तुमच्या माहेराची गृहलक्ष्मी आहे. तिला राखी बांधल्याने भावाच्या कुटुंबावर कोणतेही संकट येत नाही. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे नणंद आणि भाऊजाईच्या नात्यामध्ये कटुता निर्माण होत नाही, तर प्रेम आणि आपुलकी निर्माण होते. म्हणून या दिवशी हा सण जो आहे अशा पद्धतीने साजरा करायचा आहे. आता पहा, यंदा रक्षाबंधन 28 ऑगस्ट 2026 शुक्रवारी आपल्याला साजरं करायचं आहे. 27 ऑगस्टला पूर्ण दिवसभर भद्रकाळ असल्याने 28 ऑगस्टला उदय तिथीनुसार रक्षाबंधन आपल्याला साजरं करायचं आहे. तर या दिवशी राखी बांधण्याचा जो शुभ मुहूर्त असणार आहे 28 ऑगस्ट सकाळी म्हणजे शुक्रवारी, तर 5:57 ते सकाळी 9:48 राहणार आहे. एकूण वेळ आपल्याला किती मिळणार आहे तर 3 तास 51 मिनिटं राहणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून तर 10 वाजेपर्यंत आपण हा सण साजरा करू शकतो. रक्षाबंधनाच्या दिवशी असं म्हटलं जाते की 18 ऑगस्टलाच आपल्याला हा सण साजरा करायचा आहे. तर या दिवशी पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे. 27 ऑगस्ट सकाळी 9:08 सुरू होणार आहे. पौर्णिमा तिथी समाप्ती जी आहे 28 ऑगस्टला सकाळी 9:48 होणार आहे. आणि या दिवशी भद्रकाळ जो आहे, ज्यामध्ये आपल्याला भावाला राखी बांधायची नाही. नाहीतर असं होते पहा, जर आपण या वेळेमध्ये जर भावाला राखी बांधली तर त्याच्या आरोग्याच्या समस्या वाढतात, त्याला कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही. त्यामुळे असं म्हटलं जातं की भद्रकाळामध्ये, राहू काळामध्ये लग्न कार्य किंवा कोणतीही पूजा केली जात नाही.
जो भद्रकाळ असणार आहे 27 ऑगस्ट वार शुक्रवार सकाळी 9:09 ते रात्री 9:32 राहणार आहे. म्हणूनच आपल्याला या वेळेमध्ये भावाला राखी बांधायची नाही. आता पहा, राखी बांधण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तर या दिवशी यंदा विशेष गोष्ट म्हणजे पहा, भद्रकाळामध्ये आपल्याला सूर्योदयपूर्वीच जे भद्रकाळ आहे तर ती समाप्ती होणार आहे आणि त्यामुळे राखी बांधण्यासाठी भद्रेचा कोणताही अडथळा त्यापुढे तुम्हाला 12च्या नंतर राहणार नाही. राखी बांधण्याचा जो शुभ मुहूर्त राहणार आहे तर 3 शुभ मुहूर्त आहेत. पहिला जो आहे तर तो शुभ मुहूर्त सकाळी 3:36 ते 9:45 आहे. तर तुम्ही सकाळी 6:30 ते 10 वाजेपर्यंत राखी बांधू शकता. त्यानंतरचा दुसरा शुभ मुहूर्त अभिजित मुहूर्त आहे. दुपारी 12:30 ते 12:53 आहे. म्हणजेच तुम्ही 12:30 ते 1 वाजेपर्यंत अभिजित मुहूर्तावर राखी बांधू शकता. तिसरा जो शुभ मुहूर्त आहे संध्याकाळी 7:43 ते रात्री 9:30 आहे. या वेळेमध्ये तुम्ही भावाला राखी बांधू शकता. आणि सकाळीच एक राहुकाळ राहणार आहे. तो अशुभ काळ म्हटला जातो, छायाकाळ म्हटला जातो. म्हणून असं म्हटलं जाते की राहुकाळामध्ये चुकूनही भावाला राखी बांधू नये. तर सकाळी 10:45 ते दुपारी 12:02 वेळेमध्ये असणार आहे. म्हणजेच 10:30 ते 12:30 या वेळेमध्ये भावाला राखी बांधायची नाही 28 तारखेला. तर 28 तारखेला खडग्रास चंद्रग्रहण आहे. मात्र हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे भारतामध्ये रक्षाबंधनावर विपरीत परिणाम होणार नाही. ग्रहणाचा कोणताही परिणाम जो आहे तर तो तुम्हाला भोगावा लागणार नाही. पण गर्भवती स्त्रियांनी या दिवशी नियम नक्की पाळायचे आहेत. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे, कारण पौर्णिमा आहे, ही माता लक्ष्मीला प्रिय आहे. त्याचबरोबर हे ग्रहण जे आहे तर ते प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिथे ग्रहण संपल्यानंतर तुम्ही रक्षाबंधन आवर्जून साजरं करायचं आहे. या दिवशी गर्भवती स्त्रियाने आवर्जून विष्णू सहस्त्रनामाचं पठण 1 वेळा करायचं आहे. हे नियम नक्की पाळायचे आहेत. आता पहा, रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला कोणत्या चुका ज्या आहेत त्या चुकूनही करायच्या नाही. रक्षाबंधना हा जो दिवस आहे तर हा भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस आहे. तर या दिवशी असं म्हटलं जाते की बहिणीने भावाला जेव्हा राखी बांधण्यासाठी जाते त्या वेळेमध्ये भावाच्या घरी न जाता भावानेच बहिणीच्या घरी यायचं आहे. हा पहिला नियम पाळायचा आहे. त्यानंतर ताटामध्ये काही वस्तू घ्यायच्या आहेत. तर ताटामध्ये तुम्ही जेव्हा वस्तू घेता तेव्हा चुकूनही ही चूक करू नका. तर ताटामध्ये सर्वात प्रथम राखी घ्यायची आहे. राखी जी आहे तर ती काळ्या किंवा तुटलेली किंवा ज्या देवांचे स्टिकर आहे राखी घेऊ नका. साधी राखी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ताटामध्ये गंध, गुलाबजाम असेल गुलाबजाम घेऊ शकता, पेढा असेल तर पेढा घेऊ शकता, फुले घ्यायची आहेत. त्यानंतर सुपारी आवर्जून घ्यायची आहे. सुपारी खूप महत्त्वाची आहे औक्षण करण्यासाठी. सुपारीने काय होते की भावाचे जे संकट आहे ते टळत असते, नकारात्मकता टळत असते. म्हणून हे नियम नक्की पाळायचा आहे. सर्वात प्रथम आता पूजा करत असताना कोणती चूक आपण करतो तर पहा, सर्वात प्रथम भावाला दक्षिण दिशेला तोंड येणार नाही असं बसवायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड येईल असं बसवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे गंध आहे तर तो आपल्याला भिजवायचा आहे. कुंकाचा हळद चुकूनही लावायची नाही. भावाच्या डोक्यावर रुमाल किंवा टोपी ठेवायची आहे. आणि त्यानंतर 28 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. तर सर्व बहिणी आपल्या भावाला औक्षण करत असते. संध्याकाळी कुंकाचा टिळा लावते आणि त्यानंतर अक्षता लावत असते. पण धर्मशास्त्रानुसार भावाला जेव्हा तुम्ही टिळा लावता तर अनेक बहीण ह्या चुका ज्या आहेत तर त्या करत असतात. कोणत्या बोटाचा वापर आपल्याला करायचा आहे तर भावाला टिळा लावत असताना चुकूनही तर्जनीच्या शेजारील बोट वापरू नका. टिळा नेहमी अनामिका, रिंग फिंगर, करंगळीच्या शेजारचं बोट यानेच लावायचा आहे. तसंच टिळा लावत असताना तो नेहमी खालून वरच्या दिशेला लावावा. सर्वात प्रथम थोडासा टिळक लावायचा आहे आणि नंतर खालून वरच्या दिशेला आपल्याला जो गंध आहे तर तो लावायचा आहे. यामुळे भावाच्या समाजामध्ये नेहमी प्राण आणि प्रतिष्ठा राहत असते. म्हणजेच काय तर त्याची नेहमी भरभराट होते आणि उच्च प्रशिक्षण त्याला मिळत असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे टिळ्यावर नेहमी अखंड अक्षता लावायच्या आहे. तुटलेल्या अक्षता चुकूनही ताटामध्ये घ्यायच्या नाही आणि लावायच्या नाही, नाहीतर आयुष्य अखंड राहील. आपल्या भावाच्या प्रगतीसाठी ब्रह्मा, विष्णू, महेश असे त्रिदेवांचे नाव घेऊन आपल्याला आवर्जून
जे रक्षासूत्र आहे ते सर्वात प्रथम गणपतीला, मग आपल्याला श्रीकृष्ण बाळाला आणि त्यानंतर आपल्या कुलदेवीला आणि कुलदेवाला अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर भावाला सर्वात प्रथम कलावा धागा बांधायचा आहे. 3 वेळा गाठी बांधायच्या आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांचं नाव घेऊन ही राखी बांधायची आहे. आणि त्यानंतर राखी आपल्याला बांधायची आहे रक्षासूत्र बांधल्यानंतर. आता पहा, असं म्हटलं जाते की ज्या दिवशी तुम्ही राखी बांधत आहात तर त्या वेळेमध्ये घरामध्ये चुकूनही मांस, मद्य किंवा मांसाहारी पदार्थ बनवू नका, अंडी बनवू नका किंवा बाहेर जाऊन खाऊ नका. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये पुरणाचा नैवेद्य बनवायचा आहे देवाला, किंवा तुम्ही खीरपुरीचा बनवू शकता. त्यानंतर नखे कापू नका, या दिवशी दाढी करू नका. आणि आपल्या घरामध्ये जर एखादा नवीन व्यक्ती आलेला असेल त्यांचा मानसन्मान करायचा आहे. या दिवशी अहंकार, राग विसरून हा सण साजरा करायचा आहे. कारण हा सण भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस असतो. म्हणून हे नियम नक्की पाळा. सर्व कामामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि भेटूया नवीन एका पुढल्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.